हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रियंका. आज आपण करणार आहोत समोसा. समोसासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं ॲड करते आहे आपला ओवा. मग आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे 4 चमचे तूप. तूप नसेल तर तुम्ही तेलचासुद्धा वापर करू शकता. आणि त्यामध्ये मग मी थोडंसं ॲड करणार आहे मीठ चवीनुसार. आणि हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. प्रत्येक पिठाच्या कणाला आपलं घातलेलं तूप लागायला हवं, तरच आपला समोसा एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी लागेल. आता तुम्ही बघू शकता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये कसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे. मला साधारण छोटी वाटी पाणी लागलेलं आहे. हे चांगलं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता माझं हे मळून झालेलं आहे. आता आपण ह्याला रेस्टसाठी 10 मिनटं ठेवूयात. आणि दुसरीकडे मी घेतला आहे पॅन. त्यामध्ये मी ॲड केलेले मसाल्यामध्ये मी घेतला आहे बडीशोप, ओवा, जिरा, धने आणि 2 लवंग. हे सगळं मी 1-1 चमचा घेतलं आहे आणि चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि त्याला आपण मिक्सर करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि परत मी एक दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेला एक मोठा कांदा. आता हे चांगलं आपल्याला लाईट ब्राऊन परतून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे हळद, मीठ आणि आपलं लाल तिखट. आणि मग त्याच्यानंतर आपण मिक्सर केलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे सगळं एकत्र करायचं आहे. आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 1 चमचा बेसन बाइंडिंगसाठी. आणि आता त्यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे कुस करून घेतलेले आहेत. आणि हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे 1 चमचा साखर टेस्टसाठी. आता ही आपली भाजी झालेली आहे. दुसरीकडे आपण समोसा तयार करायला घेत आहोत. चांगलं मी ह्याची पोळी करून घेणार आहे. राऊंड पोळी करून लाटायची आहे. थोडीशी लांबटच लाटायची आहे, कारण आपल्याला कटिंग करताना एक पोळीमध्ये 2 समोसे होतील. मी समोसाचा साईज एकदम छोटा ठेवलेला आहे, लाईक बेबी साईज. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा साईज घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता माझी पोळी लाटून झालेली आहे. आता त्याला मी आतून एक कट घेतला आहे. आणि एका साईडला एका कोनला आपल्याला थोडंसं मैदा आणि पाणी मिक्स करून ते लावून घ्यायचं आहे, कारण ते त्याला चांगलं स्टिक होईल, चांगलं बसेल, उघडणार नाही तळताना. आता ही पॅकिंग एक साईड कोन फोल्ड करून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण आपली स्टफिंग जे केलेली आहे बटाट्याची आणि मसाल्याची ते त्यामध्ये टाकायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. आणि परत आपल्याला ते आपण जे मैद्याचा आणि पाण्याचा घोळ केलेला आहे त्याचं थोडंसं लावून घ्यायचं वरून, कारण ते वरून सील बसेल. आता तुम्ही बघू शकता मी सगळे चारी कोपऱ्याला ते लावलं आहे आणि हलकंसं वरून पॅक करून घेते आहे. खूप इझी आहे, अगदी सहज होऊन जाईल, एकदम झटपट रेसिपी आहे. आता बघू शकता समोसा रेडी झालेला आहे. तरीसुद्धा मी आणखी एक तुम्हाला समोसा करून दाखवते. सेम प्रोसेस. आता हे आपण सील केलं आहे. आता ह्यामध्ये मी ॲड करणार आहे मिश्रण. तर परत वरून मी ह्याला घोळ लावून घेणार आहे पूर्ण वरून फोल्डला. आणि ते आपण सील करून टाकायचं आहे. फक्त हलकं त्याला फोल्ड करून टाकायचं, म्हणजे सील करून टाकायचं आहे. हे आपलं चांगलं कोन टाईप शेप आलेलं आहे समोस्याचा. अगदी मस्त आकार आला आहे, बघू शकता तुम्ही. असे सगळे मी समोसे करून घेतलेली आहे. आता मी एकीकडे पॅनमध्ये तेल प्रीहीटसाठी ठेवलं होतं. आता आपण पहिला तेल एकदम गरम करून घेतलेलं आहे. मग मी गॅसचं फ्लेम एकदम स्लो केलेलं आहे. आता स्लो फ्लेमवरच आपण तळून घ्यायचं आहे, तरच आपले समोसे एकदम क्रिस्पी होईल आणि आतूनसुद्धा छान शिजेल, कच्चे राहणार नाही. आता मी ह्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेपर्यंत हळू मंद आचेवर तळून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता छान आपले समोसे होत आहेत. मला छान मस्त खमंग स्मेल येत आहे याचा सुटलेला. आता तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन मस्त आपले क्रिस्पी झालेले समोसे रेडी टू ईट. आता ह्याला मी एक टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे. छान गोल्डन कलर आला आहे. अगदी झटपट रेसिपी आहे.
टी टाईम रेसिपी स्पेशली जेव्हा छोटीशी भूक असते चहा पिताना, तेव्हा हे आपण नेमकं करून खाऊ शकता. तुम्ही बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन समोसे झालेले आहेत आपले. असं तुम्ही बघू शकता, अशी आपली समोसे रेडी टू इट आहे. जर तुम्हाला माझी समोस्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.